मित्रांनो, महाराष्ट्रासह देशभरामध्ये आज सुरू झालेल्या निकालामध्ये पहिला कल आता हाती आलेला आहे. पहिल्या कलानुसार संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. देशातील 5 राज्यामध्ये सुरू असलेल्या या निवडणुकांचा निकाल आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालाय आणि त्या निकालामध्ये भाजपची पिछेहाट आता त्यांना खूप मोठा विचार करायला लावणारी आहे. नेमक्या किती कोणाला जागा मिळाल्यात, पहिला कल कुणाच्या बाजूने आणि आतापर्यंत कोण आहे लीड वरती, या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा आता आपण व्यवस्थितपणे बघून घेऊया. मित्रांनो, सध्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला असे वाटत आहे की सध्या देशभरामध्ये त्यांचीच हवा आहे. मात्र भाजपला वाटणं जरी अवघड सोपं असलं तरी देखील मतदार मात्र दुसरा विचार करत आहेत, हे मात्र नक्की. मतदारांनी भाजपला लाथाडलं असून भाजप आता आम्हाला नकोय अशा प्रकारचा सूर आता मतदारांच्या मनातून समोर येऊ लागलाय. सगळं मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यासह देशातील वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री भाजप आता प्रचाराला त्या राज्यामध्ये वापरत आहे. हे सगळं करून देखील भाजपला मात्र सगळ्यात मोठा दणका बसलाय तो पश्चिम बंगालमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये आणि पुदुच्चेरीमध्ये. जवळजवळ 5 राज्यातील 4 राज्य भाजपच्या हातातून निघून गेली आहेत. हे पुन्हा एकदा निष्पन्न झालंय. एक महिला भाजपला भारी पडल्याचं या निकालावरून पुन्हा सिद्ध होत आहे. ममता बॅनर्जी यांनी मात्र भाजपला धूळ चारत भाजपची हवा टाईट केली आहे. भाजपला आता कुठे राहावं, कुठे जावं, कुठे निवडणूक लढावी, कुठे प्रचार करावा हे आता काही समजनासं झालंय. पहिल्या कलानुसार ममता दिदींनी भाजपला मात्र सगळ्यात मोठा दणका दिल्याचं या कलावरून समजतंय. पहिल्या कलामध्ये ममता बॅनर्जी जवळजवळ 124 जागांवरती लीडवरती, तर भाजपा 90 जागांवरती लीडवरती आहे. संपूर्ण बंगालमध्ये आमचाच मुख्यमंत्री होणार, आम्ही शपथ घेणार, शपथविधीला आम्ही येणार असं नरेंद्र मोदी, अमित शहा वारंवार प्रत्येक प्रचार सभेमध्ये बोलत होते. मात्र जनतेने दिलेला हा सगळ्यात मोठा धक्का खूप वाईट असल्याचं यावरून चित्र निर्माण होऊ लागलंय. दुसरा निकाल येतोय तो म्हणजे केरळमधून. केरळमध्ये भाजपला 2 जागा तर काँग्रेस आघाडीला जवळजवळ 90 जागी या ठिकाणी यश आल्यामुळे भाजपा तिथे कुठेच नसल्याचं या समीकरणावरून जाणू लागलंय. राहुल गांधीची हवा पुन्हा एकदा देशभरामध्ये चालायला लागली असून राहुल गांधींनी मात्र भाजपला पुरतं बाजूला सारल्याचं या निकालावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे. दुसरी आणि महत्वाची बाब म्हणजे तमिळनाडूमध्ये डीएमकेला सगळ्यात मोठा धक्का देत इथे मात्र टीव्हीके विजय यांची पार्टी जवळजवळ 80 जागांवरती लीडवरती असून पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचा दारुण पराभव केला, डीएमकेचा दारुण पराभव केलाय. तिथे आपली सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं विजय थलपती आता पुढे जाताना दिसत आहेत. यामुळे विजय थलपती यांची ही निवडणूक संबंध देशाला वेगळं वळण देऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो, जर आपण पाहिलं तर पश्चिम बंगालचं आसाम या राज्यात देखील भाजपची मोठी पिछेहाट होताना जाणवते आहे आणि या पिछेहाटीमुळे भाजपचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ टेन्शन मध्ये असून आता आपलीही सत्ता जाणार का या दृष्टीनं ते आता विचार करायला लागलेत. अंतिम निकाल लवकर येतील, मात्र आता शेवटचे निकाल हाती आला त्यानुसार टीएमसी जवळजवळ 130 जागांवरती, भाजपा जवळजवळ 55 जागांवरती लीडवरती असल्याचं जाणवतंय. मात्र एक लेडीज भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह सगळ्यांनाच भारी पडली, हे पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे. त्यामुळे मित्रांनो, देशभरामध्ये भाजपा हद्दपारीला सुरुवात झाली असल्याचं चित्र या निवडणुकीवरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. त्यामुळे भाजपा ज्या आविर्भावात वागत होती तो आविर्भाव आता संपत आलाय. भाजपला आता आपलं राजकारण बाजूला सारावं लागतंय, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. त्यामुळे हा निकाल भाजपला खूप मोठा धक्का देणारा ठरतोय.